कसं आहे बघा मित्रांनो, एवढी लहान ताई असून बापाची माई इथे म्हणून बघा कशी अंडी सुले लागते. आज अंड्याचा बेत आहे बघा. मला म्हणते तर तू काम करून लय थकून आली या, म्हणून काय तर चांगलं अंड्याची भाजी झणझणीत बनवतो की मग खा म्हणते तर मला. पण त्यांना काय माहित आहे कशानं पण थकवा येत नसतो. थकवा आल्यावर अंडे चांगलं हे असते ना, कॅल्शियम ती असतं या म्हणते ती बरं का. आणि आता हिनी पण सांगायला लागले असू द्या खायचं काम करायचं. आवडतं बरं का मला अंड्याची भाजी, तसं पण काय नाही. पण बघा घे ताईचं कसं चालू बघा, हळूहळू काढू लागतंय. म्हणजे चिवडा खात होती, चिवडा खात खात तिचं चालू या ह्यांना मदत करू लागती. ताई एवढी लहान आहे तर ती काळजी करते. मला पण माझ्या वडिलांची कुठं तर ध्यान होत असेल, काळजी वाटत असेल. पण ह्यांचं कसं मला टोचून बोलणं असतं. तुमची एवढी लहान आहे तर तुम्हाला तिची माहिती आहे. आज त्यांनी मला लहानाची एवढी मोठी केली, मग त्यांना माहिती नको बा. हा उठलं की सुटलं. तुझ्या बापाला काय काम नसतं, तुला फोन करते ते असं झालं तसं झालं. अहो त्यांची त्यांना सोडून तर गेली इकडं आली तुमच्यापाशी. पण तुमची जवळ असून थोडं काय होऊ दे की ताईला कसं येडवणी करते. तर आताच उन्हात फिरत होती तर जाऊन घेऊन आली या. किती खवळ तिला ताई. पप्पा खवळ का तुला? होय का पप्पा खवळ का तुला उन्हात खेळते म्हणून? तिचं चालाय ती त्याच्यातच मग नाही. त्याला अंडी चालायची म्हणलं ना लय भारी वाटतंय. शिजू घातली बघा, सगळं त्यानेच केलंय, आपण काय केलं नाही. कारण मला म्हणलं होतं सकाळी तू लय वैतागली होती. अहो कशाला मग बोलायचं हो, थोडं बोलून घ्यायचं. एक तर आपण माणूस कटाळलेला असतं, कुठं तर आपल्याला पण वेदना होत असते. त्या ही ह्यांना समजत नाही. काय असेल ती ह्यांचं खरं. आता चालू आहे, आता काय बोलत नाही. कारण थोडं म्हणजे काली माताचं रूप घेतल्याशिवाय पण काय फरक पडत नाही का असं वाटायला लागले. आता कसं चाललंय न सांगता मस्त पैकी आपलं. हा असं काय तर थोडंफार मदत केलं मग माणसाला पण वाटतं. काय तर कटाळ येत नाही. कुठलं हात सोडून घेऊन आली किंवा दडत चाबूक घ्यावं लागतं. काली माताचं रूप घेतलं काय ना ताई. होय होय असं माझी मस्करी करत जाऊ नका. चालू आहे ती करा तुमची तुम्ही. असं बरं वाटतं काय काय भांडण तीन. मी म्हणलं होतं सकाळी अशी वैतागलीच होती व, त्यामुळं मी काय तर असं बोलून गेली. पण आता काय नाही बघा निवांत आहे. थंपली का? थंपली योगा ताईचं चालू आहे आपलं. कसं आहे डोक्यात लय विचारायचं. योगा काय दिवाळी आली जवळ, खरेदी करायचे. हिला काय तर कपडे ते आणावं लागते. आमचं काय नाही, आमचं काय हाय दिवाळी साजरी होती. पण लेकराला तर नको का झालं. पुढल्या महिन्यात बर्थडे येतोय ताईचा. किती डोक्यात प्लॅनिंग हाय. ह्यांनी पण म्हणलं अगं ताईचा बर्थडे आला या, 11व्या महिन्यात तिचा बर्थडे असतो. बर्थडे आहे का तुझा? कपडे आणायची अजून हाऊस लय भारी. आणि कसं आहे माहिती आहे का, आता ह्या दिवाळीला तिला कशा तिच्या आजोबाकडनं तिला गिफ्ट पाहिजे. बाब्या काय पाहिजे तुला अण्णाकडनं? तुझा काय अण्णा तुला काय, तू काय आणाय सांगितले अण्णाला? काय काय गिफ्ट आणाय सांगितलंय? हा काय आणाय सांगितलंय? कपडे कसले आणाय सांगितले? ती मला थोडं बोलते आणि परत बोलत नाही कारण ते चालू आहे तिचं. बाब्या तू काय अण्णाला छोटी साडी आणाय सांगितली ना? छोटी साडी तिला साडी लय आवडती बरं का. मग ह्या दिवाळीला तुझं कसं माहिती आहे का, तिला साडी एवढी आवडते ना. मला म्हणते मम्मी तुझ्या साडी मला छोटी साडी करून दे. कारण तिला एवढी आवड आहे ना त्या साडीची. तर तसं काय न करता आपल्याला जी विकत भेटते तीच साडी आपण तिला आणणार आहे ह्या दिवाळीला. असं मी ठरवलंय बरं का. हिनी काय म्हणते तर साडी नेसायचं काय अजून तिचं वय आहे का, परत तीच करायचं आहे साड्या नेसायच्या त्या. पण तिची एक हाऊस म्हणून एक तिला नटण्याचं काय तर साधन म्हणून आपलं आता कसं असतंय जिजामाता जयंती ती असल्यावर. तशी ती शाळेत जात नाही बरं का अजून. तिला पाठवायचं आहे मला अंगणवाडीला ती. पण हिथं काय तिची सोय होईल असं वाटत नाही. कारण मनात पण हे निघे नाही तर होय व तसं त्यांना तर काय म्हणायचं आहे. कारण चालण्याचा लोड जास्त होणार. चांगलं 2 किलोमीटर आहे बघा.
गाडी आपली बंद पडली आहे, येणं जाणं त्याच्यामुळं अडचण येणार आहे. होय वा इथं आसपास कुठं नाही त्या अंगणवाड्यावर आसपास कुठं गावाशिवाय नाही बघा. गावातून जायचं म्हणजे ना लई टाइम खर्च होतोय तिला, परत अजून तिला न्यायचं आणायचं. सहसा लवकर बसत नसती कारण माहितच नाही ना तिला. मम्मी तुझ्या शाळेत शिकली, मम्मी शाळेत झाली तिची शिक्षण. मला म्हणती मम्मी पाहिजे शाळेत बसायला कारण एकटी अजून कुठं गेली नाही. हो चांगलं कालवण कर. चुल पेटव घे, चुली बनव घे. कसं चालय तू करायची काय भाजी? अगं मम्मी तू थांब, मी चपाती भाकरी करते. कपडे तर धुयाला घेतली तर नुसते उगा घसरा लागले उगा साबण लागलेली करते आणि वाळ्यात घालाय करते. काय नाही बरं का, मुली असल्या ना खरंच वातावरण वेगळंच असतं. एवढं लिकरू आहे पण मदत करू लागतं या खरंच बरं का. मुलींबद्दल ना कधीच तसं म्हणजे समज करायचा नाही. मुलगी आई बापाचं वजन असून घराची रौनक असते बघा. खोटं सांगत आहे मित्रांनो, ह्यांनाच पोरगी झालती त्यावेळेस त्यांनी नाराज झालत. आज त्यांचाच स्वतःचा जीव पुरीवर आज जास्त आहे. मला म्हणत होतं पोरगी झाली आपल्याला, उद्या म्हणलं त्या सिस्टरने सुद्धा सांगितलं होतं नाराज होऊ नको किंवा नर्वस होऊ नको, तुला पहिली लक्ष्मी झाली आहे. काय पाहिजे अजून? मुली काय मुलं काय एकसारखीच असते ती. पण कसं आहे माहिती का, वंशाला दिवा लावण्यासाठी मुलगा पाहिजे असतो. पण त्यांना एवढं लक्षात येत नाही की मुली दोन्ही घरी दिवा लावते ते प्रकाश पडते. ह्यांना जी बायका करून देतो ते कोण असते? ते पुरीच असते त्या ना, मुलीच असते त्या. विचार चांगलं पाहिजे तर माणसाचं. विचार वाईट असलं ना, माणूस पॉझिटिव्ह विचार पाहिजे. निगेटिव्ह विचार केलं की मग माणूस तसंच घडत जातं. तसं त्यांचा समज झालता बरं का. त्यांना तर काय मानायचं, आता ही दुनिया पिढीच तसे की जेणेकरून एकतरी वंशाला दिवा पाहिजे. आता चालूला सुद्धा तीच आहे. मुलींची संख्या पूर्णपणे कमी आलती तरी मुलगाच पाहिजे. या मुली म्हणलं की नको, पहिली मुलगी झाली की दुसरा मुलगाच पाहिजे असतो. आणि हाय झाला दुर्दैवानं तिसरी पण मुलगी झाली तर मग वाईट मानून घ्यायचं, मुलगाच नाही, ऑपरेशन लय असतंय त्याच्यात. मला ती करायचं नाही बरं का. काय चालू आहे तुमचं? चालू आहे त्यांची तयारी एक एक करायला. काय भाजी बनवायची म्हणजे, आणि भाजीचं टेन्शन माझ्याकडे नसतं, त्यांची ते करते तर त्यांना जमती. पण फक्त आपण वाटण ती द्यायचं, काय असेल ते करते त्यांचे. ते काय कांदा कापायचा, ते मटेरियल काय करायचं ते त्यांच्याकडे असतं. तर चला बनवायची ना भाजी. भाजी मी बनवतो, जावा रानात जावा, शिरड फिरड बघा. झालं यांचं चालू.